नमस्कार, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपरिक आणि तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ, खमंग कुरकुरीत वांग्याचे काप. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ मसालेदार असे वांग्याचे काप वरण भात, आमटी भात, खिचडी किंवा अगदी चपाती भाकरी सोबतही अप्रतिम लागतात. एकदा हीच पद्धत वापरून पाहिली तर प्रत्येक वेळी याच रेसिपीने वांग्याचे काप बनवाल. तर चला मग सुरुवात करूयात. हे काप बनवण्यासाठी भरताचं वांग घ्यायचं. भरताचं वांग वापरायचं असतं. तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर कोरडं करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचे अर्धा ते 1 सेंटीमीटर मध्ये गोल गोल असे काप करून घ्यायचे. आता एक असं मोठं वांग आणलं ना की त्याच्यामध्ये बरेचसे काप होतात. आता काप केलेले आपले काळे पडू नयेत म्हणून थोड्या मिठाच्या पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवायचं. आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय मी. तर एक 5 ते 10 मिनिटं हे काप आपण असेच पाण्यामध्ये साईडला भिजत घालूयात. 10 मिनिटानंतर यामधील जे काप आहेत त्यात आपण पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा, काप कुठेही काळे पडलेले नाहीयेत कारण आपण याला पाण्यामध्ये ठेवलेले होते. तुम्ही जर असेच उघड्यावरती ठेवले तर ते काळे पडू शकतात. आता हे कापलेले काप असेच ताटामध्ये ठेवून त्याच्यावरती मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा. या मसाल्यांमध्ये अगदी बेसिक हळद, तसेच गरम मसाला, धणेपूड, लाल मिरची पूड आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. असे स्प्रिंकल करण्याच्या ऐवजी तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा हे मसाले एकत्रित करून मग याच्यावरती लावून घेऊ शकता. मसाले घातल्यानंतर यावरून लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे. यामुळे काप चटपटीत तर लागतातच, थोडासा ओलसरपणा येऊन आपण हा मसाला कापावरती व्यवस्थित लावू शकतो. तर दोन्ही बाजूनी आपल्याला मसाला चांगला लावून घ्यायचा आहे. आता हवी असल्यास तुम्ही याच्यावरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा लावून घेऊ शकता. आता इथे मी एका वाटीमध्ये बारीक रवा घेतलाय आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घालतेय, जेणेकरून हे काप अगदी कुरकुरीत तयार होतील. यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी चालेल. मिक्स करून झाल्यानंतर कोटिंग तयार झालेलं आहे. आता हे प्रत्येक काप या रव्यामध्ये दोन्ही बाजूनी घोळवून घेऊया. आता हे वांग्याचे काप ना मसाला लावल्यानंतर लगेचच फ्राय करून घ्यायचे आहे. खूप वेळ तसंच ठेवल्यास याला पाणी सुटू शकते. तर जेव्हा पण आपण याच्यावरती मसाला लावून घेऊ तर रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि मग लगेचच आपल्याला फ्राय करायचे आहेत. वांग्याचे काप शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावरती 2 चमचे तेल गरम करून घेतले आणि गरम तेलावरती आता हे काप आपण ठेवत जाणार आहोत. आता हे काप ना आपल्याला मध्यम आचेवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त आचेवरती बाहेरून जळतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे मंद ते मध्यम आचेवरती छान खालची साईड कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या. हवं तर वरून तुम्ही एखाद चमचा असं तेल सुद्धा सोडू शकता आणि खालची बाजू फ्राय झाली असल्यास ती पलटवून घ्या. काप वारंवार उलटू नका. एक बाजू छान सोनेरी क्रिस्पी झाली की मगच दुसरी बाजू भाजायला घ्या. साईडून हवं तर तुम्ही तेल सोडू शकता आणि मस्त असे सोनेरी रंगावरती तळून घ्या. एका वेळेला पॅनवरती जेवढे काप येतील तेवढेच ठेवा. तसेच फ्राय करताना ना एकदम जास्त तेल सुद्धा घालू नका. थोडं थोडं तेल सोडत भाजल्यास काप एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात. भरताचं मोठं आणि कमी बिया असलेलं वांग यासाठी निवडायचं आहे. त्यामुळे काप अगदी मऊ आणि चविष्ट तयार होतात. बाहेरून तर क्रिस्पी कुरकुरीत होतातच. तर बघा, बारीक रवा वापरल्यामुळे काप अधिक कुरकुरीत होतात. तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे अतिरिक्त क्रिस्पी टेक्स्चर मिळतं. आता हे वांग्याचे कुरकुरीत गरमागरम काप ना तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात. पण वरण भात, डाळ भाताबरोबर अगदी जबरदस्त लागतात. तर असे हे वांग्याचे काप तुम्ही नक्की नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.